हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? बरेच राहा. श्री स्वामी समर्थ. तर मी करत आहे आता व्हिडिओची सुरुवात आणि सर्वात पहिले दाखवते तुम्हाला आमची चिऊताई. चिऊताई बघा कशा छान बसलेल्या असते आणि आपण जवळही गेलं ना त्यांच्या तर असं म्हणजे त्या अशा घाबरत नाही, काही नाही, काहीच नाही. पहिले तरी अशा घाबरत होत्या त्या. आता कशी त्यांना अशी सवय झाली आहे ना, तर त्याच्यामुळं आता बिलकुलच नाही घाबरत. कशा पाहते मग खाली मुलं खेळत होते त्याच्यामुळं मुलांचा आवाज येत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर त्यांचं खाद्य जे आहे ना ते आम्ही विकत आणलेलं आहे. विकत आणलं ना तर बाजरीसारखं असते ते आणि तेच खाते. ते जास्त काही खात नाही, नाजूकच असते ना त्या चिमण्या. आणि फक्त सांबार आणि पालक बस एवढंच खाते. बाकी बाहेर उडूनही गेल्या ना त्या तरी त्या काही खात नाही. आणि आता झालं, झाडू वगैरे मारून घेते आणि कपडे छान ऊन तापलेली होती तर कपडे वाळून गेले, घड्या करून वगैरे ठेवून देते कपडे. आणि कपडेही खूप असते ना, रोजचे कपडे खूपच निघतात. आता हे तर सगळ्यांचंच आहे, हे सांगायचं कामच नाही आहे, सगळ्यांकडेच असं असते. तर मग मी आता हे भांडे वगैरे लावून घेते आणि मग भांडे लावता लावता मग चाय वगैरे मांडून घेते. मग चाय वगैरे मांडला म्हणजे थोडं मग स्वयंपाकाला वगैरे बरं होते. तर मला तुम्हाला रेसिपी दाखवायची होती. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला याची रेसिपी दाखवून म्हणून मुंगण्याच्या शेंगाची. तर तेही दाखवते मी तुम्हाला. पाण्याच्या बॉटला वगैरे भरून घेते कारण कशा 2 बॉटला तरी फ्रीजमध्ये पाहिजेच. तसं आता एवढं पाणी नाही लागत उन्हाळ्यासारखं, पण तरी म्हटलं असो 1-2 बॉटला तरी पाहिजे. कोणी आलं वेळेवर किंवा आपल्यालाच जेवण वगैरे करताना कधी थंड पाणी लागतेच कारण आता थोडी ऊन वगैरे तापत आहे त्याच्यामुळे. तर आता माझा चाय वगैरे झाला शिजून आणि चाय पिऊन घेते मी. तर या तुम्ही पण चाय घ्यायला. भाजीमध्ये घेतलं खोबरं, कांदा, सांबार, टमाटर, अद्रक, लसूण आणि लसूणमध्ये टाकल्या सांबाराच्या काड्या आणि थोडे घेतले धने आणि तेवढ्या घेतल्या शेंगा 1 पाव होत्या त्या कालच मी शिलून घेतलेल्या होत्या. आणि नंतर कांदा भाजून घेता छान तव्यावर. तर पूर्ण वाटण मी एकत्रच वाटून घेते. कांदा, खोबरं, धने, लसूण, अद्रक सगळं मी एकत्रच भाजून घेते आणि त्याच्यानंतर पूर्ण पेस्ट पण एकत्रच करून घेते आणि नंतर थोडं टाकते तेलामध्ये. तर बघा आता मी भाजत आहे पूर्ण आणि चम्मच आला आहे गरम. तर चम्मच गरम आल्यामुळं मग मी कपड्याने पकडला आणि कधी कधी माझं असंच होते, गंजही भाजीचा ठेवून देते, माझं लक्षच नाही राहत तर चम्मच त्याच्यामध्येच राहते तर चम्मच गरम येऊन जाते. कधी कधी काय करतो आपण घाई चम्मचनी म्हणजे पटकन चम्मच पकडतो हातात तर हातच जळते, असं कधी कधी होतेच. तर पूर्ण वाटण मी एकत्र वाटून घेतलं छान आणि बघा तेल टाकलं. तेलामध्ये तो पूर्ण मसाला टाकून घेतला आणि तो छान तेल सुटेपर्यंत होऊ दिला. आणि मी असं झाकणातच तिखट, मीठ, धने पावडर आणि हळद वगैरे अशी काढून घेते कारण मला नाही का असं म्हणजे चम्मचनं मोजायचं असं म्हणजे अंदाज समजतच नाही मी कधी. आणि चाय मांडते तेव्हा पण मी अशी झाकणात साखर टाकूनच करते कारण मला असा चम्मचचा अंदाज समजतच नाही अजूनही. तर झाकणावरच काढून मी सगळं मग तो अंदाज समजते मला. तर ते टाकून घेतलं छान तेलामध्ये होऊ दिलं. ते शिजून गेलं तेलामध्ये, तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं. आणि बघा कसला भारी मसाला दिसते, पूर्ण जसं काही नॉनव्हेज म्हणजे साठी बनवतो आपण तसा. तरी मी खडा मसाला वगैरे आमच्याकडे काही वापरतच नाही, फक्त तेजपान टाकलेलं आहे मी. तेजपान टाकायचं म्हणजे सांगायचं विसरली होती. तेजपान टाकलं आहे पहिले आणि नंतर मसाला. तर किती छान दिसत आहे मसाला, खूप मस्त बघा. आणि नंतर कस्तुरी मेथी टाकत आहे. कस्तुरी मेथी मी कंपल्सरीच वापरते सगळ्याच भाज्यांसाठी वगैरे. म्हणजे रस्स्याच्या भाज्या वगैरे असल्या, आलू वांग्याची भाजी असली तरी मी कस्तुरी मेथी टाकते कारण त्यांनी भाजीमध्ये खूप सुंदर असा सेंट येते छान. तर ते नेहमीच वापरते. आणि एकीकडे मी भातही मांडून घेतलेला होता आणि भात पण शिजून गेला होता माझा. आणि आता शिजला मसाल्यामध्ये टाकत आहे आता त्या शेंगा.
आणि कुकरमध्ये याच्यासाठी मी भाजी केली की त्या शेंगा थोड्याशा मला जरड वाटल्या, तर त्याच्यामुळे मग म्हटलं अशा शिजल्या नसत्या लवकर, म्हणून मी कुकरमध्ये जर लावल्या म्हटलं तर मग लवकर होऊन जाईल. तर त्या शेंगा छान मसाल्यामध्ये होऊ दिल्या आणि नंतर गरम पाणी मांडलं आहे एकीकडे. तर छान होऊ द्यायच्या, त्याला मुरू द्यायच्या. जेवढ्या मसाल्यामध्ये मुरण तेवढं कसं आणखी चांगली भाजी होते, मस्त टेस्टी भाजी बनते चांगली. तर बघा कशा दिसत आहे भारी, खूप. आणि तुम्हालाही अशी सवय आहे का की लसूण बेसनचा तो डबा जो आहे तिखट मिठाचा, तो असा म्हणजे पुसून ठेवतोच आपण, आपल्याला सवयच राहते. मीठ टाकलं की मिठाच्या डब्याला हात लागते तर आपण पुसून ठेवतोच, तेल टाकलं की तेलाची केटली आपण पुसून ठेवतोच, असं असते. तर टाकलं मी आता गरम पाणी, छान भाजी हे झाली होती, मुरली होती. मुरल्यानंतर मग मी गरम पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि कुकरमध्ये शिजवून घेतात. 2 शिट्ट्यामध्ये वगैरे कुकरमध्ये शिजून जाते. पण असं जर असलं तर कसं अशी शिजत नाही लवकर. आणि स्वयंपाक करताना एवढी गरमी होत होती, बापरे भयानक. तर आता पोळ्या वगैरे टाकून घेत आहे मी, भात शिजूनच गेलेला होता माझा. तर पोळ्या टाकायच्या आणि 2 भाकरी पण टाकून घेतलेल्या होत्या, आता समोर दाखवलंच तुम्हाला. आणि आमच्या किचनमध्ये कसं फॅन वगैरे स्वयंपाक करताना लावताच नाही येत. आणि जर छोटी किचन आहे ना, तर फॅन जर लावला, ॲडजस्ट फॅन लावते मी, पण ते कसं थोडं म्हणजे ॲडजस्ट फॅननी एवढं थंड नाही येत ना घर. फॅन जर लावला तर गॅसला हवा लागते, तर त्याच्यामुळे फॅन लावताच नाही येत. तर आता झाली भाजी तयार, बघा कसली भारी दिसते भाजी, पूर्ण मुंगण्याच्या शेंगाची. आणि मला तर एवढी आवडते, मी तर झाल्याबरोबर असं वाटत होतं मला कधी जेवण करतो, माझ्या तोंडालाच पाणी सुटलेलं होतं. तर जेवण कधी करतो, पण आमच्याकडे असं आहे लवकर जेवण होतच नाही. जेवण आमच्याकडे 11 वाजताच होते, वेळानेच होते, त्याच्यामुळं वाट पाहावं लागते. तर किती सुंदर भाजी दिसत आहे, मस्त. आणि कुकरमध्ये कसं लवकरच शिजून गेली ती, अशा जर मांडल्या असत्या तर शिजल्याच नसत्या शेंगा. आणि त्याच्यात टाकून घेतला मस्त सांबार आणि झाली छान भाजी तयार. आणि जे आमच्याकडे बनते, जे डेली म्हणजे जेवणामध्ये राहते, तेच तुम्हाला मी दाखवत असते. आणि मला असं म्हणजे दाखवायला आवडतं, जेवण वगैरे स्वयंपाक केलेला वगैरे असे दाखवायला आवडतं. बघा 2 भाकरी पण टाकून घेतल्या आणि पोळ्या पण टाकून घेतल्या. व्हिडिओची एंड मी इथेच करते. हा होता माझा आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.